नमस्कार, आपलं कोकणी मुलगी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर पाहूया, गावावरून आली आहेत हे मुठिया आणि आमच्याकडे खेकडेही बोलतात ह्यांना। आपण हे पाहू शकता, हे सर्व जिवंत आहेत आणि असे किती आहेत, 10-12 आहेत, आपण पाहू शकता। चला तर ते कसे बनवायचे त्याची आपण रेसिपी पाहूया। सर्वप्रथम त्यांचे सर्व आंगडे मोडून घ्यायचे आहेत। हे बघा कसे आंगडे मोडत आहेत, सर्व एक एक करून आम्ही त्यांचे आंगडे मोडत आहोत। अशा प्रकारे आंगडे मोडून घ्यायचे। असे हे आंगडे मोडून झालेले आहेत। आता आंगडे मोडून झाल्यानंतर त्या किरव्याचे खेकड्याचे म्हणजे त्याचे 2 भाग करायचे। हे बघा 2 भाग करून झाल्यानंतर असे सर्व एक एक खेकडी आपण साफ करून घ्यायचे। हे असे 2 भाग केल्यानंतर बघा ते त्याच्यामधले ते काळे असतात ते ना ते साफ करून घ्यायला लागते। अशा आम्ही सर्व असे मुठिया आणि खेकडी म्हणजेच खेकडी ते साफ करून घेणार आहोत। आता ते साफ झाल्यानंतर ते कवची भरण्यासाठी लागणारं साहित्य, थोडंसं चण्याचं पीठ, नमक म्हणजे मीठ, हळद आणि लाल तिखट टाकून घ्यायचं। मग ते पिठामध्ये थोडंसं पाणी मिक्स करून ते पीठ असं घट्टसर हे करून घ्यायचं। ते घट्ट झाल्यानंतर ते भरून घ्यायचे। फोडणीसाठी कढीपत्ता, तेल आणि तेलामध्ये वाटण म्हणजे कांदा, खोबरा, लसूण आणि लसणाचं असं आपलं वाटण करून घेतलेलं आहे, ते फोडणीला टाकून घेतलेलं आहे। आपण पाहू शकता, हे बघा कसं मस्त त्याला फ्राय करून घेत आहेत त्या वाटणाला। असं आपला वाटण फ्राय करून झालेला आहे। त्याला छानपैकी असं तेल सुटेपर्यंत त्याला छान असं फ्राय करून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टॅमॅटोची पुरी टाकलेली आहे, 1 टॅमॅटोची पुरी आहे, आपण पाहू शकता। त्याला पण मस्त असं छानपैकी तेल सुटेपर्यंत छान शिजून घ्यायचं। तर ही खेकड्याची आंगडे आहेत, त्या आंगड्यांना मिक्सरमध्ये लावून त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आणि मग सर्व छानपैकी असं गाळून घ्यायचं। आणि त्या गाळून झाल्यानंतर मग त्याचं असं रस निघतो, पाणी छानपैकी, ते छान पाणी मस्तपैकी सर्व हे गाळून घ्यायचं। ते गाळून झाल्यानंतर आपण ते वाटण टाकलेलं आहे, त्या वाटणामध्ये, त्या रस्स्यामध्ये छान ते टाकून द्यायचं, म्हणजे त्या रस्स्याला 1 नंबर अशी टेस्ट येते। तर ह्या रस्स्यामध्ये आपण टाकलेलं आहे, आपण पाहू शकता। असं छान असं रस्स्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे। मग ते सर्व खेकडेचे आंगडे फर्स्ट टाकून घेतलेले आहेत। आंगडे टाकून घेतल्यानंतर ते पीठ मिक्स केलेलं होतं ते छानपैकी अशा कवचीमध्ये भरून घेतलेले आहेत आणि ते असे सर्व भरून झाल्यानंतर त्या वाटणामध्ये आपण टाकून घ्यायचे आणि त्याला छानपैकी अशी उकळी येऊन द्यायची। असे बघा सर्व एकत्र असं भरलेले आहेत। भरल्यानंतर असे सर्व आपले तयार झालेले आहेत। मग एक एक असे रश्श्यामध्ये ते सोडलेले आहेत। असे छानपैकी रश्श्यामध्ये सोडल्यानंतर ते छानपैकी असं मस्त असं शिजवून घ्यायचं। छान शिजून झाले की आपण ते आपला रस्सा तयार होतो आणि मस्त असं खेकड्याचा आपला रस्सा तयार होतो। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। बघा हे माझा रस्सा तयार झालेला आहे, छानपैकी असा खेकड्याचा रस्सा। धन्यवाद।